कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूयात संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। बेळगाव इथल्या दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा सुवर्ण महोत्सव बुधवारी साजरा होणार आहे। या कार्यक्रमाला खासदार शरद पवार उपस्थित राहणार आहेत। त्यासाठी शरद पवार कोल्हापूरहून बेळगावकडे रवाना झाले। त्यांच्या स्वागतासाठी कागलमधील महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जमले होते। सकाळी 9:30 वाजता शरद पवार यांचं कागलमध्ये आगमन झालं। त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं जल्लोषी स्वागत केलं। जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, नगरसेवक चंद्रकांत गवळी, गोकुळचे संचालक नाविद मुश्रीफ, मनोज फराकटे, प्रवीण काळबर, संजय चितारी यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। बुदरगड तालुक्यातील कडगाव इथल्या महाराजस्व अभियानचं उद्घाटन आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झालं। शासनाच्या विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराजस्व अभियान उपयुक्त ठरणार असल्याचं आमदार आबिटकर यांनी सांगितलं। तर प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, तहसीलदार अश्विनी अडसूळ यांनी मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाला बिद्रीचे संचालक धनाजीराव देसाई, के.जी. नांदेकर, प्रकाश पाटील, बाबा नांदेकर, पांडुरंग पाटील यांच्यासह शासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। कोल्हापुरातील फोर्ड कॉर्नर परिसरात दीपक केशवानी यांच्या मालकीचं राजा काका दुकान आहे। या दुकानातील काही इलेक्ट्रॉनिक वस्तू उद्यमनगर इथल्या गोदामात ठेवल्या होत्या। दरम्यान 3 मे रोजी लक्षतीर्थ वसाहतमध्ये राहणाऱ्या अजित सगरे यानं त्या गोदामात जाऊन 2 AC आणि फ्रीज बनावट गेट पासद्वारे बाहेर काढले। त्यानंतर त्या वस्तूंची परस्पर विक्री केली। याबाबत दीपक केशवानी यांनी शाहूपुरी पोलिसात फिर्याद दिली होती। त्यानुसार संशयित सगरेला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून 1 लाख रुपये किमतीचे AC आणि फ्रीज जप्त केले। गेल्या काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे। सूर्य अक्षरशः आग ओकू लागल्यानं अंग भाजून निघतंय। वैशाख वणव्याचा तडाखा निसर्गालाही बसतोय। जयंती नाला परिसरातील झाडाझुडपांना प्रचंड उष्म्यानं आग लागली। मात्र महापालिकेच्या अग्निशामक दलानं तत्परता दाखवून या आगीवर नियंत्रण मिळवलं। इचलकरंजीतील व्यंकटेश कॉलनीत राहणारे पावलू सोज हे सायकलवरून घरी निघाले होते। त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्याकडील मोबाईल हिसडा मारून पळवून नेला। त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार कुणाल भोरे, निखिल पाटील या दोघांना ताब्यात घेतलं। त्यांनी सोज यांचा मोबाईल चोरल्याची कबुली दिली। या दोघांकडून 20,000 रुपयांचे 2 मोबाईल आणि 40,000ची दुचाकी असा 60,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। कोल्हापूरकरांना मुबलक पाणी मिळावं यासाठी 100 वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरणाची उभारणी केली। धरण बांधताना राजर्षी शाहूंनी नागरिकांना मदतीचं आवाहन केलं होतं। मूळचे राजस्थानचे झवर कुटुंबीय त्याकाळी कोल्हापुरात सावकारी व्यवसाय करत होते। राजर्षी शाहूंच्या आवाहनाला प्रतिसाद देत झवर कुटुंबियांनी राजर्षी शाहूंना विनाव्याज आर्थिक मदत केली होती। त्याची जाणीव ठेवून राजर्षी शाहूंनी धरण पूर्ण झाल्यानंतर झवर कुटुंबियांचा नगरशेठ अशी पदवी देऊन आणि सुवर्ण पदक देऊन सत्कार केला होता। सध्या सुरू असलेल्या राजर्षी शाहू स्मृती शताब्दी पर्वानिमित्त हे सुवर्ण पदक नागरिकांसाठी खुलं करण्यात आलं होतं। हे पदक पाहण्यासाठी शाहू प्रेमींनी गर्दी केली होती। कोल्हापूर जिल्ह्यात सध्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शताब्दी कृतज्ञता पर्व सुरू आहे। या निमित्तानं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं गेले 3 आठवडे विविध कार्यक्रम उपक्रम सुरू असले तरी कोणतीही ठोस विकास योजना जाहीर झालेली नाही असा आक्षेप ॲडव्होकेट सुरेश माने यांनी नोंदवलाय। महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा आणि ओबीसी समाजाचं आरक्षण टिकू शकलं नाही। केंद्र सरकारनं खुल्या प्रवर्गासाठी 10% आरक्षण ठेवलं असलं तरी त्याचाही लाभ फारसा मिळत नाही। मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती सुद्धा रखडली आहे। या सर्व परिस्थितीविरुद्ध आता समाजानं आवाज उठवावा असं आवाहन माने यांनी केलंय। इचलकरंजीतील IGM रुग्णालयात गेल्या 3 वर्षांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती झाली आहे। मुदत संपल्यानं आता मक्तेदारानं नव्यानं कुशल, अकुशल आणि सफाई अशा 131 कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे।
कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम केलेल्या जुन्या 43 सफाई कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतलं जात नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांसह जुन्या कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रवींद्र शेटे यांची भेट घेतली. जुन्या कर्मचाऱ्यांना कायम ठेवावं, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी महेश शेंडे, योगेश दाभोळकर, उत्तम गुरव, प्रताप पाटील, शहाजी भोसले, अनिल झाडबुके, दीपाली भंडारे उपस्थित होते. आरोग्य विभागातील आरोग्य सेवकांच्या पदोन्नतीच्या नियमांमध्ये बदल केलेत. विज्ञान शाखेचा पदवीधर असल्याशिवाय आरोग्य सेवकाला पदोन्नती देऊ नये असं नव्या अध्यादेशात म्हटलंय. या अटीमुळे हिवताप विभागातील कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहणार आहेत. त्याच्या निषेधार्थ राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेच्या वतीनं शेंडा पार्कातील सहाय्यक संचालक कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. या आंदोलनात कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिवताप कर्मचारी सहभागी झाले होते.